श्री गणेशाय नमः. अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा म्हणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पैस. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदी. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराती उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहून या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढधर, विवेकशास्त्र तोडावा. सोलापुरी कामा आम्हासी, येसे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरोसा पूर्ण असावा. एकूण या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती संतोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले. पुढे गेले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजाशी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. येशालीला अपूर्व दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदूद्वारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. मग सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त. ते धृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. मंती दीक्षितांशी सांगून, दाद आपुली लावावी. रावबाजीसी निरोप कर्णोकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले, स्वामी येती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थानच जाणोनी. तेथे एकीला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 10मोऽध्याय गूढः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले. 3 रात्री आनंद येते. ते कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीत अति. परी मुरगोडीची विप्र बाळाप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार. निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले, प्रेम भावे वंदिले.
प्रातकाळी उठूनी संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आटपूनी मागुती येती गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागुनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते. माध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडूनी गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहाती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नयेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून येसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडील तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरूनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागुनिया मधुकरी. जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणूनिया बाहेरी बैसुनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राक्तन भोगभोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती. येऊनिया दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालूनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामाबाजी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचली येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत. एकादश अध्याय गूढ. श्रीरस्तु शुभम भवतु.